कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जयश्री, देवाकडे रोज काहीतरी मागतेस, वसुंधराची पण एकदा माफी माग। मी कशाबद्दल? ग कालच्या गोष्टी आज विसरतेस की काय तू? तर मुद्दाम करतेस, सगळ्यांच्या समोर तिच्या थोबाडीत मारलीस तू, काहीच वाटत नाही त्याचं तुला? उगाच नाही मारली। मग काय, आकाशने तिचं जरा कौतुक केलं म्हणून मारलंस? अजिबात नाही। मला कळत नाही। अगं जरा दिल धरला असतास ना तर आकाश तुझ्याबद्दल बोलणारच होता, तेही वसुंधराने लिहून दिलेलंच वाचणार होता तू। काही नाही, हे सगळं आकाशनेच लिहिलं होतं। वसुंधरा कशाला लिहिल माझ्याबद्दल हे सगळं? एक मिनिट जयश्री, तुला काय माहित? आणि खरंच लिहिलं असेल वसुंधराने तर ऐक माझं, जा आणि म्हण मला माफ कर, बस इतकं सोपं आहे। हे बघ, तू माफी मागितल्यानं की तू लहान होत नाहीस किंवा ती मोठी होत नाही। हे बघ, सॉरी म्हण आणि हा विषय संपवून टाक, नाहीतर वसुंधराच्या मनात नाही पण आकाशच्या मनात नक्कीच अडी राहील। जास्त विचार नको करूस, जा आणि तिची माफी माग। त्याची काही गरज नाहीये बाबा। मी आकाशरावांना पण म्हटलं की माझ्या आईबद्दल कसलीच तक्रार आणि कधीच नसेल। आणि जे काही झालं ते सगळं गैरसमजातून झालंय हो। माझ्यासाठी हा विषय कधीच संपलाय बाबा। आई, तुम्ही मनाला नका लावून घेऊ। बघ, नाहीतर तू। बाबा, ते तुमची सकाळची गोळी नाही घेतली तुम्ही। गोळी सकाळची घेतली, ओके रे जयश्री? नाही घेतली बाबा, मी रोज आवरावरी करताना तुमची गोळी कमी झाली की नाही चेक करते काय। आज कमी नाही झाली। राहिली असेल। अगं काय झालं, त्याच वेळी माझ्या मित्राचा फोन आला ना, त्यामुळे विसरलो असेल मी, पण बरं झालं तुझं लक्ष असतं ते। दे आण। तुम्ही बसा, मी ब्रेकफास्ट करते। आई आलेच। वसुंधरा, हे ब्रेकफास्ट रेडी आहे? बस 5 मिनिट। मुलं कुठे आहेत? मुलं बाहेर खेळत असतील, मी आलेच, लगेच बघून येते त्या। वसुंधरा, खूप हौस आहे ना तुला कौतुक करून घ्यायची। मला एक संधी मिळू दे, नाही सगळ्यांसमोर तुला लाज आणली ना तर नावची जयश्री नाही मी। बनी, चिनू, नमस्कार। नमस्कार। काही हवंय का? माधव ठाकूर इथेच राहतात का? हो, इथेच राहतात। आपण? मी सून आहे त्यांची। तुम्ही ओळखता का त्यांना? हो। या ना प्लीज, आत या। नाही, आम्ही इथेच थांबतो, तुम्ही माधव ठाकूर यांना बोलवा। बाबा नाश्ता करतात, तुम्ही जर आत आलात तर आतच भेट होईल।
माफ करा, पण यजमानांची परवानगी मिळाल्याशिवाय आम्ही घरात पाऊल टाकणं वर्ज्य आहे. तसा गुरुमाता योगिनींचा आदेश आहे. आदेश? हो. तुम्ही जाऊन माधवरावांना गुरुमाता योगिनींचं नाव सांगा, त्यांना समजेल. आलेच. चला चला चला, आज इडल्या मी केल्यात. बाबा, हा बाहेर 2 मुली आल्यात, तुम्हाला भेटायचं म्हणतात. बरं झालं कुणीतरी आलं. हा येतो. मी का जाऊ? ते आलेत ना, त्यांना बोलू आतमध्ये. नाही बाबा, त्या म्हणाल्या की तुम्ही बोलवल्याशिवाय त्या आत येणार नाही. ते गुरुमाता योगिनींचा आदेश आहे असं म्हणाले. गुरुमाता योगिनी? नाही मीच जातो. मीच जातो. सत्यानाश. हाय, काय झालं? कोण आहेत या माता योगी? माता योगी नाही, गुरु माता योगिनी. कळेलच आता. अरे परत एकदा सॉरी, तुम्हाला माझी वाट बघावी लागली. हरकत नाही. जयश्री, बघितलंस का कोण आलंय ते आपल्याकडे? ये. तुम्हाला अंग नाही, आम्ही इथे पाडी सुद्धा घेणार नाही. आम्ही फक्त गुरुमातांचा निरोप घेऊन आलोय. गुरुमाता कार्यक्रमासाठी मुंबईत आल्या आहेत. त्यांचा इथे येण्याचा सुद्धा विचार आहे. अहो, हे त्यांचंच घर आहे. त्या घरात गुरुमातांचं स्वागतच आहे. हो, पण गुरुमाता येण्याआधी घराची इच्छा आहे की नाही पाहावं लागेल ना. अहो म्हणजे काय, त्या इथे आलं तर आमचं भाग्यच की. असं म्हणणं आणि खरंच तसं असणं यात फरक असतो ना. हो. यासाठीच आम्ही इथे आलोय. काही क्षण आम्हाला ह्या घराचा सहवास हवाय. घरात सकारात्मकता आहे की नाही याची पडताळणी करावी लागेल. म्हणजे काय करायला लागेल? काहीच नाही, फक्त काही क्षणाची शांतता. चला सगळ्यांनी आत चला, त्यांना शांतता आली. कोणी कुठेच जायची गरज नाही. ऐक ना, काय चाललंय सगळं? ती पण मेडिटेशन का करते त्या? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.